नमस्कार. प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज देशभरामध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतोय. अगदी शासकीय कार्यालये असतील, शहरातल्या सोसायट्यांमधनं ध्वजारोहणाचा कार्यक्रम होतोय. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आज आपल्या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा ध्वजारोहण केलं. मिलिंद नार्वेकर त्याला उपस्थित होते. मुद्दा आत्ताचा तो नाही आहे. मुद्दा आहे तो म्हणजे दिल्लीमध्ये सुद्धा काँग्रेसच्या मुख्यालयामध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. सध्या आपण सुरुवात जी करतो आहोत ती जनगण मनच्या आधी वंदे मातरमनी करतो. तशी सुरुवात वंदे मातरमनी झाली. पण त्यानंतर सोनिया गांधी ज्या आहेत त्यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना काही सांगितलं त्याच वेळेला, आणि मग त्यातून चर्चा अशी सुरू झाली की सोनिया गांधी यांनी वंदे मातरमच्या गीताला आक्षेप घेतला. आणि त्यातनं आता मग सर्वत्रच भाजप आणि काँग्रेसमधल्या या वंदे मातरमवरून जो काही वाद आहे या वादाची चर्चा सुरू झाली की सोनिया गांधींनी वंदे मातरम गीतावर आक्षेप घेतला आहे. पण फॅक्ट्स तशा नाही आहेत किंवा त्याचं मूळ तसं नाही आहे. वंदे मातरम गीताच्या ज्या 2 कडवी आहेत त्या पूर्ण झाल्यानंतर पूर्ण वंदे मातरम हे सुरू राहिलं आणि मग त्यावर कदाचित सोनिया गांधी यांनी आक्षेप घेतला नाही. त्यांनी मल्लिकार्जुन खरगेंना त्या बाबतीमध्ये काही विचारणा केली, पण त्यातनं भाजपनं लगेचच त्याचा मुद्दा बनवला आणि मग सोनिया गांधी यांनी वंदे मातरमलाच आक्षेप घेतला. असं एक राजकारण आहे यातलं ते भाजपकडनं सुरू झालं. आता मुळामध्ये भाजप आणि काँग्रेस यांचा या वंदे मातरमच्या गीतावरनं नेमका वाद काय आहे हे तर आपल्याला कळून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. हेच आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रहो, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये लाखो भारतीयांच्या मनात राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवणारं गीत जर कोणतं असेल तर ते वंदे मातरम आहे. पण स्वातंत्र्याच्या 79व्या वर्षानंतर याच वंदे मातरमवरून पुन्हा राजकीय रणसंग्राम हा सुरू झालाय आणि तो दुर्दैवी आहे. कारण काय तर भाजपचा आरोप काय आहे? काँग्रेसला वंदे मातरमचा इतिहासच मान्य नाहीये. तर काँग्रेसचा दावा आहे की इतिहास मान्य नाही असं नाही आहे. वंदे मातरमला विरोध आहे तर तसंही नाही आहे. विरोध आहे तो धार्मिक आशय असलेल्या कडव्यांच्या पंक्तीला. काही त्यातल्या जी कडवी आहेत त्याच्यामध्ये काही धार्मिक प्रतिकात्मक गोष्टी आहेत त्याला विरोध आहे. पण मग याच्या मागचं खरं कारण काय आहे? याच्या मागचं कारण आपल्याला समजून घेतलं पाहिजे. मुळामध्ये जर आपण बघितलं तर वंदे मातरम हे गीत जे आहे ते बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या आनंदमठ या कादंबरीतून समोर आलंय. ब्रिटिशांच्या विरोधातील स्वातंत्र्य लढ्यामध्ये हे गीत राष्ट्रवादी चळवळीचं एक प्रतीक होतं. 1905च्या बंगाल विभाजनाच्या विरोधात झालेल्या आंदोलनामध्ये सुद्धा वंदे मातरमचा सगळ्यात मोठ्या प्रमाणावर वापरही झाला, म्हणजे या गीताचा. कारण तेव्हा ते प्रेरणा देणारं गीत होतं. काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये सुद्धा हे गीत गायलं जायचं. म्हणजेच काँग्रेसचा वंदे मातरमला ऐतिहासिक विरोध होता किंवा विरोध आहे असं म्हणणं चुकीचं आहे किंवा ते योग्य ठरणार नाही. मग मुद्दा येतो कुठे? वाद होता तो गीताच्या पुढील कडव्यांमध्ये असलेल्या काही धार्मिक प्रतिमांवर किंवा प्रतीकांवर. वंदे मातरमच्या काही कडव्यांमध्ये मातृभूमीचं चित्रण हे देवीच्या रूपामध्ये केलेलं आहे. म्हणजे काही लक्ष्मी असं नाव वापरलेलं असेल, सरस्वती नाव आलेलं असेल अशा पद्धतीने. आणि यावर काही मुस्लिम नेत्यांनी आक्षेप घेतला. तो का घेतला? कारण इस्लाममध्ये मूर्तीपूजा ही मान्य नाही आहे, म्हणजे मूर्तीपूजेला मान्यता नाही आहे. 1937 मध्ये काँग्रेसनं या प्रश्नावर शेवटी तोडगा काढण्याची भूमिका घेतली. मग तोडगा काढताना काय केलं तर पहिली 2 कडवी जी आहे ती कडवी जी आहेत ती राष्ट्रीय कार्यक्रमांसाठी स्वीकारण्याची भूमिका ही काँग्रेसनं घेतली. यामागे काँग्रेसची भूमिका अगदी स्पष्ट आहे की राष्ट्रभक्ती सर्वांची असलीच पाहिजे, असायलाच हवी. पण कोणत्याही धर्मीयांना किंवा धार्मिकदृष्ट्या आक्षेपार्ह वाटणारा भाग जो आहे
तो कुणाला सक्तीचा नसावा. ही सरळ साधी काँग्रेसची भूमिका आहे. स्वातंत्र्यानंतर वंदे मातरमला विशेष स्थान मिळालं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे संविधान सभेनं जनगण मन हे राष्ट्रगान मान्य केलं. त्यानंतर वंदे मातरमला राष्ट्रगीताचा दर्जा मिळाला. दोन्ही गीतांना राष्ट्रीय सन्मान देण्यात आला. वंदे मातरम म्हणजे काँग्रेस विरोधी आणि जनगण मन म्हणजे काँग्रेसचं असं एक चित्र हे जाणीवपूर्वक तयार केलं गेलं. मात्र आता पुन्हा एकदा याचा सगळा वाद हा राजकीय बनलेला आहे. आणि यामध्ये आता भाजपचा सवाल असा आहे की ज्या गीतानं स्वातंत्र्य लढ्यामध्ये देशाला एकत्र आणलं त्या गीताच्या पूर्ण आवृत्तीला काँग्रेसचा आक्षेप का असावा? का काँग्रेस आक्षेप घेत आहे? भाजपकडून काँग्रेसवर राष्ट्रवादाच्या याच मुद्द्याचं राजकारण केल्याचा आरोप केला जातोय भाजपकडनं. पण या बाबतीमध्ये आपल्याला काँग्रेसचंही जे मत आहे, म्हणणं आहे, तेही जाणून घ्यायला लागेल. त्यांचं मत थोडंसं वेगळं आहे. वंदे मातरमचा सन्मान हा काँग्रेस करत आलेला आहे, तो करतोय, तो आजही आहे. पण त्याचा धार्मिक संदर्भ लक्षात घेऊन सर्वसमावेशक भूमिका घेतली पाहिजे, ही खरं तर त्यातली काँग्रेसची भूमिका आहे. आणि इथेच या संपूर्ण वादाचा एकूण राजकीय कळीचा मुद्दा बनलेला आहे. भाजपसाठी वंदे मातरम हा राष्ट्रवादाचा आणि स्वातंत्र्य लढ्याच्या वारशाचा मुद्दा आहे, तर काँग्रेससाठी तो राष्ट्रभक्ती, म्हणजे काँग्रेससाठी तो काही राष्ट्रभक्ती नाकारण्याचा प्रश्न अजिबात नाही आहे. भारताच्या बहुधर्मीय स्वरूपाशी संबंधित प्रश्न आहे. आणि म्हणून काँग्रेस म्हणतं की पहिल्या 2 कडवी जे आहेत त्याला आमची मान्यता आहे, पण त्याच्या पुढच्या कडव्यांमध्ये जो एक धार्मिक विषय येतोय, प्रतिकात्मक नावं येत आहेत, ती नसावीत. म्हणून सार्वजनिक ठिकाणी जेव्हा आपण शासकीय कार्यक्रमांमध्ये जेव्हा आपण वंदे मातरम लावू तेव्हा त्याच्या 2 कडवी असावीत, पूर्ण वंदे मातरम नसावं. ही पुन्हा एकदा काँग्रेसने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. म्हणजेच वाद वंदे मातरम म्हणायचा की नाही म्हणायचा हा नाही आहे. वाद आहे वंदे मातरमच्या कोणत्या आवृत्तीचा राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये वापर करायचा. आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे देशभक्तीची व्याख्या ही एकाच राजकीय भूमिकेतून ठरवायची असते का? तर अजिबात नाही. स्वातंत्र्य लढ्यामध्ये ब्रिटिशांच्या विरोधामध्ये एकजुटीचं प्रतीक ठरलेलं वंदे मातरम आज मात्र काँग्रेस विरुद्ध भाजप यांचा एक राजकीय संघर्षाचं नवं मैदान बनलेलं आहे. इतिहासात ज्या गीतानं भारतीयांना एकत्र आणलं त्याच गीतावरून आज भारतीय राजकारण हे पुन्हा 2 गटांमध्ये, 2 तटांमध्ये विभागलं जात आहे. वंदे मातरमचा खरा प्रश्न हा गीताचा आहे की त्याभोवती सुरू असलेल्या राजकारणाचा आहे. हेच खरं तर आपल्या डोळ्यासमोर किंवा आपल्या मनामध्ये उमटलेले प्रश्न आहेत. आणि म्हणून मला देखील तुम्हा सगळ्यांना हाच प्रश्न आहे की वंदे मातरम हे गीत गायलं गेलंच पाहिजे? काँग्रेसची भूमिका काय आहे, भाजपची भूमिका काय आहे, याच्यावरनं सुरू झालेलं राजकारण आता आपण समजून घेतलेलं आहे. त्यामुळे तुमचं मत काय आहे हे तुम्ही देखील कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.